काय रे तुझ्या चिपळूण मध्ये एवढं चिपळूण चिपळूण करत असतो? या आलो तुझ्या चिपळूण मध्ये, काय आहे तुझ्या चिपळूण मध्ये एवढं बघण्यासारखं? काय हाय? अरे ज्या रेल्वे स्टेशनला तू उतरलायस ना, त्या रेल्वे स्टेशनला गोव्याला जाणारी प्रत्येक गाडी आधी सलाम ठोकते आणि मग मोहर जाते. तुला बघायचंय काय आहे? चल दाखवतो. आणि हा आपला गांधारेश्वरचा मंदिर, निस्सीम भावनेच्या भक्तीचा फील, आणि हा गांधारेश्वरचा पूल. एकदा का संध्याकाळ झाली की एकदम निवांत फील. चल चल. आणि हा आमचा मान, अभिमान, स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा गोविंदगड किल्ला. इथल्या तोफा, तटबंदी आणि दगडी भिंती महाराजांच्या इतिहासाची साक्ष देतात. चल. आणि हा आहे ना तो आपला बाजारपूल. आणि आता यात काय विशेष? अरे येड्या, पावसाळ्यात सगळ्या लोकांना एकच काळजी असते, कसली रे? बाजारपुलाला पाणी लागला काय याची. कारण एकदा का पुलाला पाणी लागला की विषय संपला. चल. आणि हा आहे आमचा चिपळूणचा इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र. चिपळूणला रत्नागिरीची सांस्कृतिक राजधानी म्हणतात, हे माहिती असेलच तुला. चल. आणि हा आमचा भैरीबुवाचं मंदिर. एकदा का भैरीबुवाच्या पायावर डोका ठेवलास की तुझी कुठची पण अडचण असो, प्रश्न सुटलाच म्हणून समजायचा. बोला भैरीबुवाच्या नावाने चांगल. चल. हा आमचा एसटी स्टँड. इथल्या एसट्या फक्त गावात जोडत नाहीत, जोडतात ती नाती आणि माणसं सुद्धा. अरे चल. आणि हा आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक उर्फ बहादूर नाका. इथं तुला गल्लीपासून ते पार अगदी दिल्ली पर्यंत जायला गाडी मिळणारच. चल. हे आपलं निसर्गरम्य वातावरणात वसलेलं विंध्यवासिनी मंदिर, भक्तांच्या हाकेला धावणारं आणि नवसाला पावणारं असं हे आपलं जागृत देवस्थान. चल. चल, तुला अजून काय काय दाखवतो. हे बस, आता दमलो मी. मी आला जो एवढ्यात दमलास? अरे अजून तुला चंदूची भेळ, मोऱ्यांची खानवाळ, परांजपेचा चिवडा, स्वप्नीलचा अंडा राईस हे तू बघितलंच नाही. एवढं काय काय आहे तुमच्या चिपळूण मध्ये? मग कर्जाबाईचा शिमगा, भैरीचा होम, बाजार पालखी आणि टेलवचं आई भवानी मातेचं मंदिर, दादरच्या रामवर्धनीचा उत्सव, पोपलीच्या पीरबाबाचा उरूस आणि 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादन करायला होणारी गर्दी, याशिवाय परशुराम जयंती आणि शिरगावचा छबिना. असं लय काय काय आमच्याकडे जे मला आता आठवत पण नाही. भावा माझं चुकलं. हो चुकलंय, पण असं कसं? मुंबईतून एन्जॉय करायला येता ना, मग इथले स्पॉट पण ऐकून जा की. विसावा पॉइंट, सवतसाडा धबधबा, कोळकवाडी डॅम, मोरवणे डॅम, कामते डॅम, धामणदेवी जेट्टी आणि गोलकोटचा धक्का. अजून काय हवाय रे तुला? हा सॉरी भावा, परत नाही विचारणार तुला चिपळूण मध्ये काय आहे ते. हा, आणि परत काय विचारताना ना 1000 वेळा विचार करायचा, हो नाही तर टाकीन शाप वाट लावून. चल आता. हो चल आता चल.